माझ्या बाळाशी मारी. इथे देवकीला भगवंताची दोन रूपं कळालेली आहे. एक तो त्रैलोक्य पालक आहे. कशावरून? तर जगजेठी शब्द वापरलेला आहे. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. का? तर जनी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारील म्हटलं. एकीकडे बाळ वाटतोय आणि एकीकडे त्रैलोक्याचा पालक वाटतोय. त्या दोन भावना तिच्या ठिकाणी जागृत अशा प्रकारच्या झालेल्या आहेत. भगवंताने बघितलं की हे दोघंही घाबरलेले आहेत. भगवंताचा जो जन्म झालेला आहे श्रावण वद्य अष्टमीला. माणसाचा जो जन्म होत असतो तो कशातून होतो? भोगातून होतो. भगवान म्हणतात न भोगतः. माझा जन्म कसा आहे? न भोगतः. न भोगत आहे. नभ म्हणजे अमरकोशामध्ये नभा हा श्रावणी कश्च, त्याला श्रावण असं म्हटलेलं आहे. भोगतो जनवत जन्म नमे नंत पदस्थिते. इतरांचा जसा जन्म भोगातून होतो तसा माझा जन्म हा भोगातून होत नाही. न भोगतः म्हणजे श्रावणामध्ये हा जन्म झालेला आहे. आणि मग काय झालं की वसुदेवाने त्याला पाठीमध्ये घेतलेलं आहे आणि भगवंतांनी जी सूचना केलेली होती, नंदाच्या घराला मदनेरी गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मद आणि येथे. मला नंदाच्या घरी घेऊन चला गोकुळामध्ये, अशी सूचना केली. आणि वसुदेव निघालेले आहे. श्रावणाचा महिना, पाऊस, यमुनेला भरपूर पाणी, अथांग पाणी होतं, गळ्यापर्यंत आलं. भगवंतानी पाहिलं की वडिलांना जलसमाधीच मिळेल म्हणून आपला पद खाली सोडला आणि चरणस्पर्श झाल्याबरोबर यमुना दुभंग झाली. आणि मध्यरात्रीच्या वेळेला गोकुळामध्ये नंदाच्या घरी जाऊन त्या परब्रह्माला तिथं ठेवलं. आणि योगमाया जी जन्माला आलेली होती तिला मथुरेमध्ये आणलेलं आहे आणि पुन्हा पायामध्ये बंधनं पडली. तर अर्थ असा आहे की ज्या वेळेला ब्रह्म डोक्यावर होतं त्यावेळेला बंधनं गळून पडली आणि ज्या वेळेला मायाला आणलं त्यावेळेला बंधनं परत अडकली गेली. विठ्ठल आणि कंसाला द्वारपालाने ही बातमी जाऊन सांगितली की अहो 8वा जन्माला आला, निघून पण गेलेला आहे. कंस म्हणला असं कसं? एवढा बंदोबस्त असताना गेला कसा? तर म्हणले त्याचं कारण असं आहे की तो धावत आलेला आहे आणि त्यांनी पाहिलं. देवकीने म्हटलं की दादा ही मुलगी आहे, एवढं तरी कन्यादान करू दे. पण त्यांनी ऐकलं नाही आणि ती हातामध्ये घेऊन शिळेवर आपटणार. तो ती निष्ठून गेली, आकाशामध्ये प्रगट झालेली आहे. आणि कंसाला म्हणते तुझं लागी वधी उपजला मद आधी. तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला, नुसताच जन्माला आला नाही तर इथून निघून पण गेलेला आहे. कंस म्हणले कसा गेला? ते म्हणले तुझं लागी वधी उपजला मद आधी, आणि तू तुरुंगात यायचं कधी मधी. अरे महत्त्वाचं काम असेल तर ते स्वतः करावं लागतं, दुसऱ्याला सांगून असं काम होत नसतं. तू दुसऱ्यावर विसंबलेला आहेस म्हटले. आणि मग गोकुळामध्ये प्रातःकाल झाल्याबरोबर ही बातमी सगळीकडे पसरलेली आहे की नंद यशोदेला पुत्र झालेला आहे. भगवान नंदाच्याच घरी का आले? तर नंद यती जनान, जो लोकांना आनंद देतो त्यालाच नंद म्हटलं जातं. नंद जिथे जातील तिथे आनंद निर्माण व्हायचा. जसा एक प्राणी असतो तो जिथून जाईल तिथे आनंद, आणि दुसरा जिथे जाईल तिथे आनंद. जिथे जाईल तिथे आनंद त्याला म्हणतात नंद, आणि जिथून जाईल तिथे आनंद तिला म्हणतात नंद. इथं कोणी नंद ना, सगळ्या सुनंदाच आहेत. वसुदेवाच्या बहिणीच असल्या प्रकारच्या आहेत. आणि मग गोकुळामध्ये गोपींनी खूप गर्दी नंदाच्या दारामध्ये केलेली आहे. एक चाले एकी पुढे, ताटी वाटी सुंठ. चालावं लागलंच नाही, मागचीनं धक्का दिला की ही पुढे जायचं, कोणालाच चालावं लागलेलं नाही. असा आनंदाचा सोहळा त्या गोकुळामध्ये साजरा झालेला आहे. काय गोकुळवासी लोकांचं भाग्य असेल. अरे देवाला अवतार घ्यायला देवादिकांना प्रार्थना करावी लागते, पण इथे स्वतः होऊन भगवान गोकुळामध्ये आलेले आहेत. कारण गोकुळामध्ये एकी होती. ज्या ठिकाणी एकी असते त्या ठिकाणीच परमात्मा हा एक असतो. जिथे बेटी असते, ननंद घरात भाऊजईदार, असं जर असेल फाटाफूट तर त्या ठिकाणी भगवान नाही, त्या ठिकाणी आनंद नाही. ज्या ठिकाणी एकी आहे त्या ठिकाणीच आनंद असतो. विठ्ठल विठ्ठल.
म्हणून पूर्वीच्या काळी आपल्याकडे एकत्रित कुटुंब पद्धती होती, त्या कुटुंबात आनंद होता. आता हम दो हमारे दो याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आनंद राहिलेला नाही. पूर्वी कुटुंब असायचं, परिवार असायचं, फॅमिली असायची. फॅमिली म्हणजे काय? FAMILY. एफ म्हणजे फादर, ए म्हणजे अँड, एम म्हणजे मदर. फादर अँड मदर आय लव्ह यू याला म्हणतात फॅमिली. विठ्ठल अशा एकत्र कुटुंबामध्ये आनंद असायचा आणि भगवंताचा प्रेमावतार असा नंद यशोदेच्या ठिकाणी झालेला आहे. खूप मोठा उत्सव त्या गोकुळामध्ये साजरा झालेला आहे आणि भगवंताने आपली बाललीला गोकुळामध्ये केली, जिचं वर्णन साधू संतांनी भगवान शुकाचार्यांनी केलेलं आहे. भगवान सामान्य मुलाप्रमाणे रांगायला लागले. रांगत असताना मुलं कसे रांगतात तसेच रांगायला लागले. तळवे तळ हात टेकित, तळवे तळ हात टेकित, तळवे तळ हात टेकित, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगरी रंगनाथ, रंगरी रंगनाथ, सोम्याने केला सये, सोम्याने केला सये, सोम्याने केला सये, सोम्याने केला सये. गौरण दसवंती पै सांगे, 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 दसवंती पै सांगे, गौरण दसवंती पै सांगे. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. दोन्ही हाताचे तळवे टेकवायचे. का? तर पृथ्वीला आश्वासन दिलं की तू घाबरू नको, आता माझा अवतार झालेला आहे, दैत्य आता तुला काहीही त्रास देऊ शकणार नाही. म्हणून पाठीवर थाप मारतात. एखाद्या घाबरलेल्या माणसाच्या पाठीवर जर थाप मारली तर त्याला एक आधार वाटतो. तसं पृथ्वीला आधार वाटू लागलेला आहे. डाव्या गुडघ्याने रांगत आणि डाव्या गुडघ्याने रांगायला लागले. उजव्याने का नाही? तर डावा गुडघा ज्या वेळेला जमिनीवर टेकलेला असतो त्यावेळेला उजवा गुडघा वर असतो आणि उजवा पाय वर असणं हे मांगल्याचं लक्षण आहे. म्हणून नवरदेव मंडपात आल्यावर गुरुजी सांगतात उजवा पाय चौरंगावर ठेवा, म्हणजे उजवा वर करा. तसं भगवान डाव्या गुडघ्याने रांगत आणि ती लीला भगवंताने घरामध्ये केलेली आहे. बलराम सोबत आहे आणि भगवंताने पाहिलं प्रेमसुख देण्यासाठी आपला हा अवतार आहे, तेव्हा आता आपण घरातून बाहेर निघालं पाहिजे. मग भगवंताचे संगडी जमले. पेंड्या सुदामा वरजा वकुडा तनसुका मनसुका बिबुलमंगल मधुमंगल दाम व सुदाम हे सगळे संगडी आणि या संगण्यांच्या सोबत भगवंतांनी जी लीला केली त्याला बाललीला असं म्हटलेलं आहे. लहान मुलांचा आवडता खेळ मातीमध्ये खेळणं, मातीमध्ये लोळणं आणि माती खाणं हा लहान बालकांचा आवडता विषय असल्या प्रकारचा असतो. आणि भगवंताचा ज्या दिवशी प्रथम वर्धापन दिन आलेला आहे त्या दिवशी हे सगळी मुलं बाहेर मातीमध्ये चिखलामध्ये खेळत होती. यशोदा मैयानं कन्हैयाला बलराम दादाला बोलावलं की अरे चला घरामध्ये, पण ते इतके काही चिखलाने भरलेले होते की विचारायची सोय नाही. आणि मग ती शेवटी आली. आल्यानंतर कृष्णाला तिने घरामध्ये नेलेलं आहे. जर परीक्षेचे दिवस असावे, पेपरची वेळ झालेली असावी आणि मुलगा लवकर आला नाही म्हणून आई गेली आणि मुलामधून आपल्या मुलाला धरलं आणि ओढीत त्याला बाथरूममध्ये आणलं, कारण तो चिखलाने भरलेला होता. रट्टा मारला. तो म्हणतो आई रट्टा का मारला? मग पूजा करू का म्हटलं तुझी? खसा खसा धुतला, चेहरा धुतला आणि चेहरा धुतल्यानंतर पाहिलं पिंट्या तू आहेस काय? आमचा बंडू कुठे? ती चिखल खेळतो. म्हणजे तोंड धुतल्यावर पोरगं ओळखू आलं. इतकं खेळता, इतका आनंद त्याला वाटतो. तसं भगवंताने मृग भक्षण नावाची
लीला केलेली आहे, तिचंही वर्णन साधू संतांनी केलेलं आहे. आणि यानंतर हे सगळे संगडे मिळून आता गोपींच्या घरी जाऊ लागलेले आहे. निमित्त काय होतं? निमित्त लोणी चोरण्याचं होतं. पण लोणी का चोरलं? तर या गवळणी दूध दही त्याचं घुसळण करून लोणी काढायचं, तूप करायचं आणि मथुरेला विकायला न्यायचं. आता मथुरेमध्ये सगळे दैत्य होते. त्या दैत्याने त्या गोकुळचं लोणी खायचं आणि गोकुळावर स्वारी करायची. भगवंतांनी पाहिलं की अरे हे योग्य नाही, आता हे दूध दही लोणी मथुरेला जाऊ द्यायचं नाही. आणि म्हणून त्यांनी ही चौर्य लीला असं केलेली आहे. आता चौर्य लीला केल्यानंतर गोपी गारानं सांगायच्या की यशोदे, तुझा हा मुलगा आमच्या घरी येतो, चोरी करतो, तिने विचारलं किती खातो, माझ्या घरून घेऊन जा म्हटले. त्या म्हणल्या अगं एकटा नाही, सगळी दिंडीत असते, टाळकरी पण आणतो आणि सगळ्यांच्याच होते, असंही आली या शिशारी उरले चारी मरकटा, असं निळोबारायने म्हटलेलं आहे. सगळ्यांना वाटतं. मग ते म्हणली माझा कन्हैया फार चांगला आहे, दुसऱ्याला खाऊ घातल्याशिवाय स्वतः खातोच नाही, अगोदर दुसऱ्यांना तो भरवत असतो म्हटले. असा आनंद तिलाही व्हायचा. अनेक वेळेला गारानं सांगून काहीच उपयोग होत नाही असं पाहिल्यानंतर एक गोपी आपल्या पतीला म्हणाली की आपण आता गोकुळ सोडून दुसरीकडे राहायला जाऊ. ठीक आहे म्हटले. त्यांनी गाडा गुंपला आणि दोघं मिळून निघाले. एका अरण्यामध्ये आलेले आहेत. तिला तहान लागली. तिने सांगितलं मला तहान लागलेली आहे म्हटलं. ठीक आहे म्हटलं. तो म्हणला मी पाणी घेऊन येतो. लोटा घेतला, पाणी घ्यायला गेला. भगवंतानी तिच्या नवऱ्याचं रूप घेऊन त्या गाड्यावर बसला आणि हा पाणी घेऊन आला. पाणी घेऊन आला, पाहतो तो गाड्यावर आपल्यासारखाच. तू कोण? तुला तू कोण? तो म्हणला ही माझी बायको. तो म्हणला माझी बायको. आता अरण्यातच दोघांचं भांडण लागलं. आता मिटायचं कसं? चला म्हणले गावात. नंद हे गोकुळचे राजे, नंदाकडे ते भांडण आलं. नंदालाही वाटलं हा विचित्र प्रकार दिसतो आहे, काय करावं? त्यावेळेला नंदाने सांगितलं ठीक आहे म्हटले. एक 25 फुटाची रेषा ओढली आणि नंदाने सांगितलं जो या रेषेच्या पलीकडे उडी मारेल तो हिचा नवरा. आता जो खरा होता तो म्हणला घरात दोघंच आपण, आणि जर उडी मारायला गेलो फ्रॅक्चर झालं तर करायलाही कोणी नाही. नाही म्हणलं आपली काही हिंमत नाही. दुसऱ्याला विचारलं तू? ते म्हणला खऱ्याच्या बापाला काय भीती आहे म्हणला, हा पा खऱ्याचा बाप. मी मारतो म्हणला उडी. नंद बाबा म्हणले हे आपलंच दिसतंय. त्या माणसाला म्हणलं बाबा तू आपल्या घरी घेऊन जा हिला. आणि तो निघाला. हा दुसऱ्या रस्त्याने गेला आणि म्हणतो जातान का पुढं? अरे मी तुमच्यासाठी अवतार घेऊन इथं गोकुळात आलो आणि तुम्ही गोकुळ सोडून कुठं निघालात म्हटले. शेवटी त्या लज्जित असल्या प्रकारचा झाला आणि दररोज नित्याप्रमाणे अशी गारानं येऊ लागली. तेव्हा यशोदेने पाहिलं या काहीतरी खरं असेल, तथ्य असेल. आता आपण यांना सांगितलं पाहिजे कन्हैया, बलरामा, आता तुम्ही मोठे झालेले आहात, आता गोरक्षण, गोसंभाळ, गोपालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. तेव्हा आता उद्यापासून तुम्ही गोपालन करायचं. अति आनंद झाला, कारण हा अवतार गोपालनाकरताच भगवंताने घेतलेला होता. गोपालन, गाईचं संवर्धन, गाईचं संरक्षण हे करण्याकरता भगवंताचा हा अवतार आहे.